आठ जिल्ह्यात लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आदितीताईंनी घोषणा केली 8 मार्च महिला दिनाच्या आधीच सर्व बहिणींना पैसे द्यायचे असल्यामुळे प्रक्रिया अर्जंट सुरू झाली। येणाऱ्या 4 दिवसात दररोज 8 जिल्ह्यात वाटप होणार आहे। लाडकी बहिणींना महिला दिनाचं सरकारकडून मोठं गिफ्ट आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। 8 मार्चच्या आधी सगळ्या बहिणींना पैसे मिळणार ही बातमी तुम्ही पाहिली असेल, ती बातमी 100% खरी आहे। यानंतर एकनाथजी शिंदे साहेबांनी लाईव्ह मीटिंग घेतली, अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि 8 जिल्ह्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। खरं म्हणजे मला आज खूप आनंद आहे। कालच आनंद झाला मला, कारण मी सांगितलं होतं आपली सगळी टीम लावा, सांगितलं 3000 रुपये खात्यामध्ये जाऊ द्या आणि मला आनंद आहे। 8व्या हप्त्यासाठीची पडताळणी सुरू होती, ती थांबवली असून आता सर्व बहिणींना पैसे देण्याचा निर्णय झाला आहे। अतिशय गोड बातमी आलेली आहे। आता कोणत्याही बहिणीची कपात होणार नाही, सगळ्यांना मेसेज येणार। सगळे नियम आता काढलेले आहेत। लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही, त्यामुळे त्यात कुठेही कपात वगैरे ही महाराष्ट्रात केली जाणार नाही, हा विश्वास मी देतो। आज बहिणींना 2 प्रकारचे मेसेज येणार। काही बहिणींना 1500 रुपये जमा होतील, तर काही बहिणींना 2300 रुपये जमा होणार। आता तुम्हाला जर 2300 रुपये पाहिजे असतील तर हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं पहा। बहिणींना आज 8 जिल्ह्यात मेसेज यायला देखील सुरुवात झालेली आहे। मेसेजेस बहिणींना आले आहेत। मेसेज आला की तुम्हाला 3000 रुपये क्रेडिट झाले। 3000 रुपये आल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आपल्याला पाहायला मिळतोय। राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये आज बँकेचा मेसेज येणार आहे। 3 विभाग असे आहे की ज्यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ यामध्ये देखील पैसे वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे। 8वा हप्ता खूप लेट झाला, त्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 2100 रुपये देण्यासंबंधी गुड न्यूज दिली आहे। असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। लाडक्या बहिणींना सकाळपासून कमेंट देखील यायला सुरुवात झालेल्या आहेत। पहा, बहिणींच्या कमेंट आलात। आले बाई एकदाचे, नाशिक में आ गए पैसे। तिसरी कमेंट आली आहे, पहा 8वा हप्ता जमा झाला सर, थँक्यू ठाणे, 1500 रुपये जमा झाले। 8व्या हप्त्याच्या वाटपासाठी आज कोणत्या 8 जिल्ह्यांचा नंबर लावलेला आहे लक्षपूर्वक बघून घ्या, कारण की काही बहिणींना फक्त 1500 रुपये जमा होत आहे, तर काही बहिणींना 2300 रुपये जमा होत आहे। हे 2300 रुपये काही बहिणींना मागच्या महिन्यातही जमा झालते, त्याच्या मागच्या महिन्यातही जमा झालते। पण तुम्हाला जर फक्त 1500 रुपये जमा झाले असतील डिसेंबर जानेवारी मध्ये, तर तुम्ही हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं पाहायचा आहे, कारण की 2300 रुपये मिळवण्यासाठी एक प्रक्रिया सरकारने सोपी केलेली आहे। एक सोपी प्रक्रिया तुम्हाला 15 मिनिटात जरी तुम्ही केली तर तुम्हाला 1500च्या ऐवजी 2300 रुपये जमा होतील। आता 2300 जमा होण्यासाठी काय करायचं लक्षपूर्वक पहा। आज कोणते 8 जिल्हे निवडलेले आहेत, उद्याचे 8 जिल्हे कोणते, परवाचे 8 जिल्हे कोणते, तुमच्या जिल्ह्याचा नंबर आज आहे, उद्या आहे का परवा आहे, लक्षपूर्वक आता बघायचं आहे। 2300 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आहे, नाहीतर बाकीच्या महिलांना 2300 जमा होतील आणि तुम्हाला जमा होणार नाही। काय करायचं आहे 2300 मिळण्यासाठी लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे। राज्य सरकारने 8व्या हप्त्यासाठीची जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे। 8 जिल्ह्यात मेसेजेस आलेले आहेत, बहिणींच्या कमेंट देखील येत आहेत। मग आता कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होत आहेत, ही प्रक्रिया आज सकाळपासून दुपारपासून चालू होते, जवळपास रात्रीपर्यंत, म्हणजे 24 तास पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत। आता सगळ्यांना ठाऊक आहे की राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 6 प्रशासकीय विभाग आहेत। एकाच दिवशी सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे टाकणं शक्य नाहीत। दररोज 10 लाख 12 लाख महिलांना पैसे टाकण्यात येतात, त्यामुळे थोड्या बहिणा करीत जवळपास 2.5 कोटी बहिणींना त्या ठिकाणी पैसे मिळणार आहे। 6 प्रशासकीय विभागातून एक 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। प्रत्येक विभाग, काही विभागातून 1 जिल्हा निवडलाय, तर काही विभागात 2 जिल्हे निवडले, पण पैसे काहींना 1500 येतील तर काहींना 2300 येतील। आता तुम्हाला 2300 मिळवायचे असतील तर त्याची प्रक्रिया सरकारने फार सोपी केली आहे। ती प्रक्रिया काय करायची, कशी 2300 मिळवायची हे तुम्हाला पुढे सांगणार आहे। व्हिडिओ अजिबात बंद करू नका, नाहीतर फक्त 1500 येतील आणि बाकीच्या बहिणींना 2300 येतील आणि मग तुम्ही रडत बसाल।